परवापासून मी तुला म्हणत होती बाई एक इंटरव्ह्यू घेऊन तुमचा एक व्हिडिओ द्या म्हणून. मला पहिल्यांदा थोडंसं वेगळं वाटलं, पण छान नवीन काहीतरी उपक्रम आहे. 8 तारखेच्या महिला दिनानिमित्त तिला काहीतरी त्याच्यामध्ये पाहिजे. पण मला आधी तिच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की मला ही तुमची जी 1996ची बॅच आहे ना ती खूप आवडती. कारण माझ्या स्वप्नालीची बॅच आहे ती, आणि तिच्या मैत्रिणी मित्र सगळे त्यामुळं माहिती आहेत. लहानपणापासून ही मुलं आमच्या घरी येत होती, त्यामुळं शाळा आणि ही मुलं ही माझ्या मुली इतकीच मला प्रिय मुलं आहेत. ही सगळी इतकी उत्साही, हुशार आणि सगळ्यात हिरिहिरीनं भाग घेणारी ही बॅच. अगदी स्वप्नप्रिया असू दे, अमेय असू दे, मयुरेश असू दे, सचिन असू दे, सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या काम करणारी मुलं आहेत. त्यांच्या उत्साहाकडे बघून आम्हाला पण आणखी नवीन नवीन काहीतरी करायची इच्छा होते, आणि म्हणून मला या बॅचबद्दल जरा वेगळंच प्रेम आहे. स्वप्नप्रिया बर्वे हे पाहिजे, आंबे गोड असतात हे म्हणायची, आणि ते जो कार्यक्रम करायची तो आम्ही कधीच विसरणार नाही. शाळेमध्ये येणारी मुलं ही आमची स्वतःची मुलं असल्याप्रमाणे मला त्यावेळेला वाटत होतं, कारण माझी मुलगी त्या बॅचची पहिली मुलगी होती तिथं. आणि त्यामुळं हे सगळं ही मुलांची अतिशय उत्साहानं सगळं करतात ते बघून मला पण खूप खूप कौतुक वाटतंय. या मुलांचं उत्साह, आणि आत्ता त्यांचं गेट टुगेदरसाठी सुद्धा जे आहे त्याला शुभेच्छा तर आहेतच, पण आत्ता ती मुलं 45च्या जवळपास आलीत. तर सर्वांनी तुम्ही एवढं करा की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा, सामाजिक भान ठेवा. सामाजिक भान तुम्हाला आहेच, सेवा द्यायचं काम तुम्ही करताय, पण त्याचबरोबर तुम्ही इतर पण काही गोष्टी नवीन ज्या येत आहेत त्या शिकून त्याची जाणीव ठेवा, आणि तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.